महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती विविध ठिकाणी सुरू आहे। त्यापैकी ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात भरतीला सुरुवात झालेली आहे। पाहिलं तर 654 जागेपैकी एकूण ऑनलाईन 21,000 जे आहेत ते नोंदणी पोलीस शिपाईसाठी आलेली आहेत आणि त्यापैकी अनेक विविध महाराष्ट्रातून जिल्ह्यातून या ठिकाणी तरुण पोलीस भरतीसाठी आलेले आहेत। पाहायला गेलं तर यांना झोपण्यासाठी आणि राहण्यासाठी सिद्धिविनायक हॉल हा पोलिसांचा या ठिकाणी देण्यात आला आहे। मात्र मैदान गाठण्यासाठी लवकर सकाळी पोचावं यासाठी रात्रीच स्टेशन गाठत ते थेट साकेत मैदानाच्या बाहेर या ठिकाणी येऊन ते थेट आपलं ठाण मांडत आहे आणि याच ठिकाणी रात्र झोपून या ठिकाणी काढत आहे। पाहिलं तर अनेक ज्या या ठिकाणी विद्यार्थी असेल तरुण असेल पोलीस भरतीसाठी आलेले आहेत आणि याच ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी झोपताना आपल्याला पाहायला मिळतं। रात्र पूर्णतः याच ठिकाणी काढत आहे। अनेकांनी रस्त्यावरती फुटपाथवरती या ठिकाणी झोपून या ठिकाणी रात्र काढलेली आहे। पाहायला तर पोलीस भरतीसाठी पोलिसांकडनं विविध सोय केली असली तरी मात्र दुसरीकडे 21,000हून अधिक लोकांचे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने पोलीस भरती दिसून येते आणि सिद्धी हॉल जो आहे तो या ठिकाणी पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे। पाहिलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी अनेक लोक देखील सकाळपासून देखील झोपलेले आहेत। बाजूलाच जे आहे ते साकेत मैदान देखील आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी आले त्यांना बातचीत करणार आपण त्यांच्याशी। कुठून आलात पोलीस भरतीसाठी? पाहायला तर रात्र देखील तुम्ही फुटपाथावरती काढलेली आहे, काय कारण आहे? तुम्हाला सोय देखील करण्यात आलेली आहे? आम्ही लातूरून आलो आहोत। आल्यानंतर इथं सिद्धी हॉलला गेलो, तिथं पण झोपायची जास्त व्यवस्था नव्हती तेवढी। मग तिथून नंतर इथं आलो, तिथं जास्त वेळ थांबू पण देत नाही त्याने। 5-5:30ला तिथून पाठवतात। तिथं पाणी पण नाही बाथरूमला व्यवस्थित, बाथरूमची व्यवस्था पण नाही। नक्कीच काय असणार आहे एकंदरीत या ठिकाणी रात्रभर तुम्ही झोपून काढताय त्यामुळे गैरसोय होते या ठिकाणी? सोय नाही तिथं, काही पाणी नाही, काय नाही, बाथरूमची चांगली व्यवस्था नाही। ती म्हणजे जास्त वेळ झोपायला म्हणजे टाईम देत नाही, सकाळी लवकर पाठवून देतात, ही अशी सोय आहे तिथं। एवढं गेल्यानंतर मध्ये आता गेले ना आमच्या भरतीचे काही जण गेलेत मध्ये, तर मग आता एवढा वेळ कुठं थांबायचं, त्यांनी तिथून पाठवल्यास। काही लोक जे आहे ते मैदान गाठण्यासाठी सकाळीच इथे येत असतात। पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी भरतीसाठी आलेले आहेत, अनेक लांबून दुरून आलेत। तुम्ही देखील भरतीसाठी आलेला आहात, रात्रभर इथं झोपून काढावं लागतं, का वाटतं? पोलिसांकडनं जी सोय करण्यात आलेली आहे सिद्धी हॉलमध्ये ती कुठे अपुरी पडते का? काही सोय नाही केली, सोय काही नाही झाली। खर्च नाही आमचे खाणं पिणं। किती वाजता आला? काल 6 वाजता आलो, 6 वाजता आलो, फक्त झोपायला इकडं फुटपाथवर झोपलो। आमच्या खर्चाने खाऊन पिऊन इकडं पडलो। नक्कीच या ठिकाणी झाडं झुडपं देखील आहेत, अनेक मच्छरांचा देखील या ठिकाणी वावर असतो आणि खाडी किनारी या ठिकाणी फुटपाथावरती झोपून रात्रभर काढलेले आहे। अनेक पोलीस भरतीसाठी विद्यार्थी आले आहेत। दादा, कुठून आलात तुम्ही? एकंदरीत पाहिलं तर पोलीस भरतीसाठी अनेक लोक आलेली आहेत, 654 जागा आहेत, 21,000हून अधिक लोकांची ऑनलाईन भरती। का वाटतं सोय व्यवस्थित केली का पोलीस? सोय आम्ही मित्राच्या रूमवर आलो सर, बघा संभाजीनगरहून आलेलो आहे, मित्राच्या रूमवर आलो होतो रात्री। रात्रभर इथं तुम्ही फुटपाथावरती झोपून काढलेले आहेत, काय कारण आहे मग? मग आता समजा कोणती सोय आहे ना वगैरे काहीतरी माहिती नव्हती, त्याच्यामुळे थांबलो। काही जणांना या ठिकाणी रात्रभर काढावे लागते, तर आपण काहींना विचारणार आहोत। कुठून आलात एकंदरीत पोलीस भरतीसाठी? रात्रभर इथंच झोपून काढलात तुम्ही? हो, कारण सकाळी सकाळी ग्राउंडला जायचं होतं मित्राला, त्यासोबत आलेलो आहे मी। आणि त्यांनी जे राहण्याची सोय केली त्याच्या हॉलला, तो हॉल खूप लांब होता, तर त्याच्यामुळं रात्र काढावं लागली इथं। काय वाटतं अशा प्रकारची जे अपुरी सोय वाटते का तुम्हाला? येणाऱ्या काळात जास्तीत जास्त उमेदवार लोक येतात भरतीसाठी, त्यामुळे जास्तीत जास्त सोय वाढतच जाणार आहे, इथून पुढे उमेदवार वाढतच जाणार आहे। हे सोय करतील, पण यांनी ना ग्राउंडच्या जवळ पाहिजे किंवा तिथंच कुठं ग्राउंडच्या जवळ आसपासच कुठंतरी सोय पाहिजे उमेदवारासाठी। रात्रभर मच्छरामध्ये दिवस काढले? मच्छर काहीच नाही आता भरतीसाठी, काहीच दिसत नाही। मच्छर काय, ताण काय, बुक काय। इथं पाण्याची सोय नाही, मेन म्हणजे बिसलेरीचं पाणी घ्यावं लागतं उमेदवाराला, 20 रुपयाची बिसलेरी घ्यावं लागते, इथं पाणी नाही मेन म्हणजे। काय मागणी असणार तुमची एकंदरीत सरकारकडे, शासनाकडे? पोलीस जवळपास फक्त पिण्याचे पुरतं पाणी आणि बाथरूमची सोय फक्त मुलांना, आणि राहायला छोटी मोठी जागा। कळकळीची विनंती त्यांनी केलेली आहे, मागणी केलेली आहे। कुठून आलात, कशा प्रकारची भरती आहे आणि या ठिकाणी रात्रभर तुम्हाला काढावं लागते, एकंदरीत मैदान देखील गाठावं लागतं लवकरात लवकर त्यासाठी? मी कडाष्टी, माझं गाव पिंपरखेडी, मी पिंपरखेडून आलो आहे, माझा मुलगा आला आहे भरतीला।
तुमच्या सोबतच इथं होता? हा आम्ही 1-1.5 वाजता आलतो, 1:30-2 वाजता. तुम्हाला माहिती आहे का सोय कुठे केलेली आहेत पोलिसांनी? केली तिथे पलीकडे एक हॉल आहे त्यांचा पोलीस ग्राउंडचा, तिथं हॉलमध्ये सोय चांगली होती. हो ते रात्रभर तुम्हाला इथंच काढावं लागतं का? कारण आता काढलंच ना, 2 वाजले होते यायला, मला रात्रभर इथंच काढले मला. जेवण बिवण करून आलतो आणि जेवण करून इथं 1:30-2 वाजता म्हणले या ग्राउंडवर, कारण लवकर नंबर लागेल तुमचा. हॉलकडे का नाही गेलात? हॉलकडे जाऊन आलतो ना, ते जेवण बिवण केलं, फ्रेश झालो आणि इकडे आलो 1:30-2 वाजता. इकडे राहण्याची सोय असताना पण तुम्ही इथे? मग आता इथं ग्राउंडला तर पब्लिक भरपूर होती ना, नंबर आपला वाटतं लवकर लागावं ते समजलं, आम्ही लवकर आलतो. नक्कीच काहींचं कारण आहे की मैदानाच्या बाजूला लवकरात लवकर आपला या ठिकाणी नंबर लागावा, त्या क्रमांक लागावा, त्यासाठी हे जवळच ग्राउंडच्या रात्रभर यांनी झोपून काढलेले आहेत. काहींनी या ठिकाणी जेवणं केली, त्या या ठिकाणी काही अजून देखील झोपून आहेत. काहींचे नातेवाईक देखील या ठिकाणी, कोण भाऊ असेल या नात्यात असेल, ते देखील या भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. ही सर्व तरुण मंडळी आहेत, ते बॅगा भरून या ठिकाणी गावावरून आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत की या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचं या ठिकाणी भरतीसाठी आलात, कुठून आलात, काय माहिती असेल, तू कुठून आलात नक्की? ठाण्यामधूनच आहे. भरतीसाठी? नाही भरतीसाठी नाही आलोय, मित्र आले भेटायला आलोय. तुम्ही? मित्राला भेटायला आलो. ठीक आहे, काही जण मित्रांना देखील भेटायला आलात. तुम्ही कुठून आलात? भरतीसाठी आलात? झोपून फाळालो रात्र धरणं 2 दिवस झाले इथेच वेट करतो. काल रात्री आलेलो तेव्हापासून इथंच आहे. सोय नाही व्यवस्थित इथे. बाकी व्यवस्थित आहे सगळं. आतल्या बाकीच्या ग्राउंडच्या मानाने इथले मार्क्स वगैरे व्यवस्थित आहेत. बाकीचे चिप्स वगैरे त्याच्यामुळे मार्क्स कमी जास्त होत आहेत. इथे व्यवस्थित पडत आहेत मार्क्स. मात्र अशा प्रकारचे झोपून या ठिकाणी काढतायत, कुठंतरी प्रशासनाकडे काय मागणी असेल शासनाकडे? हेच की आता इथे जे येणारे स्टुडंट्स आहेत, जे भरतीसाठी आलेले आहेत, त्यांच्यासाठी व्यवस्थित सोय वगैरे जसं विठ्ठल कांगणे सरांनी केलेले बाकीच्या ठिकाणी. ते कांगणे सर जर त्यांच्या रिक्वेस्ट खाली करू शकतात तर हे तर करू शकतात ना. यांच्या हातात आहेत सगळ्या गोष्टी. बस बाकी काय नाही. काय शिक्षण झालं तुझं? माझं तसं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे. मी इकडे हे पण करतो त्याच्यासोबतच. ओके. अनेक उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत या ठिकाणी. तुम्ही पण भरतीसाठी आलात का? या ठिकाणी अनेक लोक झोपून काढतायत, तर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी भागात आलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी गैरसोय होते असं देखील त्यांचं म्हणणं आहे. चहा पाणी नाश्ता असेल असं रस्त्यावरती जाता उघड्यावरती त्यांना खावं लागते. त्यामुळे येणाऱ्या काळात आता भरती प्रक्रियेसंदर्भात आता शासन यापेक्षा चांगली जशी जसं सोय कशी करणार याकडे पाहणं गरजेचं. मात्र अनेक विद्यार्थी आहेत, ते लांबून लांबून आलेले आहेत आणि हीच भरती प्रक्रिया साकेत मैदान या ठिकाणी आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर 654 पैकी 21,000 असे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत ठाणे पोलिसांना. आणि विविध क्षेत्रामध्ये ही शिपायांची पोलीस भरती आहे आणि याच ठिकाणी या ग्राउंडवरती अनेक आपले चाचणी देखील देताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पूर्णतः या ठिकाणी बॅरिकेडिंग करून या साकेत मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः भरती प्रक्रिया सुरू आहे आणि हीच भरती प्रक्रिया जी आहे ते पारदर्शक व्हावी यासाठी पोलिसांच्या अत्यारिक ही सर्व भरती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. पाहायला गेलं तर हेच ते पोलीस आयुक्तालयाचे साकेत ग्राउंड आहे आणि याच ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक उमेदवार लांबून लांबून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे या ठिकाणी कधी नंबर लागेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र ज्या ज्या टप्प्याने ज्यांचे नंबर लागतात त्यांना आतमध्ये या ठिकाणी मैदानी चाचणी त्यांच्याकडनं केली जाते. त्यामुळे ठाणे पोलिसांकडनं, ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या पद्धतीने उमेदवार रस्त्यावरती झोपून आपला दिवस काढतात, त्यामुळे येणाऱ्या काळात या काही दिवस असतील त्या संदर्भात देखील पोलिसांनी योग्यरित्या जे आहे ते सोय करावी असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांना जे सिद्धी हॉल आहेत ते कुठंतरी अपुरं पडतं का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावरती झोपून या ठिकाणी रात्रभर काढावे लागते. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.